नमस्कार मैत्रिणींनो, आज माझ्या मुलीचा वाढदिवस आहे. त्यासाठी मी बिर्याणी बनवलेली आहे. बिर्याणी तयार झालेली आहे. चला तर आता आपण वरतून थोडासा कुरकुरीत कांदा टाकून घेऊया, थोडेसे काजू टाकून घेऊया आणि कोथिंबीर टाकून घेऊया. गार्निश केलेला आहे वरतून. आणि आपला भात बघा, अशा प्रकारे मी दुसऱ्या ह्याच्यात पण भात बनवलेला आहे रंगीत. अशी माझी बिर्याणी तयार झालेली आहे. आता मुलीचा वाढदिवस असल्यामुळे मी इथे आता रसगुल्ले बनवणार आहे. त्यासाठी इथे 1 लिटर दूध मी तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. आता त्यामध्ये आपण लिंबू पिळून घेऊया अर्धं, कारण दूध फाडून घ्यायचं आहे आपल्याला रसगुल्ले बनवण्यासाठी. आता आपण दुधामध्ये लिंबू पिळून घेतलेला आहे आणि थोडंसं हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचं आहे. बघा, आपलं दूध फाटलेलं आहे. अजून थोडा वेळ आपण बघूया. कारण अजून दूधच दिसते त्यामध्ये. बघा, आता दूध तर फाटलेलं आहे. आता आपण यामध्ये एका चाळणीवर कपडा टाकलेला आहे आणि ते गाळून घेतलेलं आहे दूध फाटलेलं. आणि ते लिंबाचा वास येऊ नये म्हणून आपण 2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, नाहीतर कडवट लिंबाचा वास लागतो त्याला. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. अशा प्रकारे आपण ते बांधून ठेवायचं आहे पाणी गाळण्यासाठी. आणि पाणी गाळून झालेलं आहे. बघा किती छान आपलं दूध फाटलेलं आहे. आता हे चांगलं आपल्याला मळून घ्यायचं आहे पिठासारखं. एकदम मऊ गोळा बनवायचा आहे रसगुल्ल्यासाठी. अशा प्रकारे गोळे करून झालेले आहेत. गॅसवर आता एक पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये आपण 2 ग्लास पाणी टाकून घेऊया. इथे मी 300 ग्रॅम साखर टाकून दिलेली आहे. आपल्याला हलकासाच पाक बनवायचा आहे. तर साखर विरघळली आहे. त्यात आपण 2-3 वेलची टाकून देऊया तोडून. आता जी गोळे बनवले आहेत आपण रसगुल्ल्याचे ते टाकून देऊया. बघा, मोठी मोठी व्हायला लागलेले आहेत गोळे. जसे जसे ते उकळतात तसे तसे ते मोठे होतात. ते मस्त झालेले आहेत ना रसगुल्ले. आता झाकण ठेवून देऊया. बघूया, वाव किती मोठी झालेले आहेत, डब्बल झालेले आहेत. खूपच छान झालेले आहेत रसगुल्ले. आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि आता आपण जेवणाची तयारी करूया. बिर्याणी बनवलेली आहे, आता खाण्यासाठी घेऊया. आता सर्व ताटामध्ये बिर्याणी
वाढलेली आहे. जेवणाची तयारी झालेली आहे. कसे वाटले माझे रसगुल्ले आणि बिर्याणी? आवडल्यास लाईक शेअर करा. व्हिडिओ